काल भारत पाकिस्तान मॅच झाली आणि याच मॅचवरून सध्या राजकारण सुद्धा राज्यामध्ये आणि देशभरामध्ये तापलं होतं. मात्र आता काल पुण्यातील एका बॉलर नामांकित पब बाहेर जो कल्याणी नगर भागामध्ये आहे तिथे एका पाकिस्तानी गायकाला मारहाण करण्यात आली. काल एक मोठा राडा झाला पुण्यामध्ये. पब बाहेर झालेला होता. पोलीस नंतर तिथे तात्काळ दाखल झाले. त्यांनी एक मध्यस्थी केली आणि हा राडा शमवला. मात्र एक वेगळं वळण या प्रकरणाला आता देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष हेमंत गायकवाड सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत आणि आमचा प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा आपल्यासोबत आहे. मी सर्वप्रथम हेमंतजी तुमच्याकडे येतोय. नेमकं काय चाललंय पुण्यामध्ये? ज्या पद्धतीनं आधी नेमके काय म्हणतात ते घुसखोरी सुद्धा होते पुण्यामध्ये आणि अशा प्रकारचा नेमका एक आयोजन सुद्धा या कार्यक्रमाचं केलं जातं, ते सुद्धा या भारत पाकिस्तान वादामध्ये आपण कसं पाहता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आणि हिंदुत्ववादी संघटनांची काय भूमिका आहे? सर, काल तिथं कार्यक्रमासाठी हम्म, तो पाकिस्तानी गायक आला होता. हम्म, आणि तो गायक नेदरलँडला, म्हणजे त्याचा पासपोर्ट नेदरलँडचा आहे. बर. त्याची हिस्ट्री पूर्ण आपण काढली तर तो खरं म्हणजे पाकिस्तानचा आहे. हम्म, आणि तो फक्त नेदरलँडचा पासपोर्ट काढून गृह खात्याने त्याला परवानगी दिली होती. हम्म, परवानगी दिली. आणि तो पोलिसांचं काय म्हणत होतं की टॅक्स भरून आलाय. पण मला एक म्हणणं काय आहे की पुण्यामध्ये असताना, पुण्यासारख्या ज्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं, हम्म, त्या पुण्यामध्ये दुसऱ्या देशातनं, जो देश आपला पूर्णपणे दुश्मन आहे, त्या दुश्मन देशाच्या लोकांना बोलवायचं कशाला ना? म्हणजे हम्म, आपल्या शहरात गायक थोडी कमी आहेत का? हम्म, तिथं कुठेतरी आपल्या राष्ट्रीय ध्वजाला आणि बाकीच्या गोष्टींना कुठेतरी ठेच लागत नाही का? हम्म. हे योग्य नाही ना. म्हणजे इथं कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा. पण गृह खातं त्याला परमिशन देतंय, तो बरं, नेदरलँडचा आहे गृह म्हणून. खातं याला तर त्या परमिशन देतंय. या संदर्भामध्ये कुठेतरी आयोजकांनी सुद्धा यामध्ये कुठेतरी महत्वाची भूमिका घेतली असेल. आयोजकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय का आणि तुम्ही आयोजकांशी बोलला होतात का या संदर्भामध्ये? नाही सर, आम्ही काल तिथे गेलो होतो. आम्ही तिथे हम्म, विरोध केला. हम्म, काल पोलिसांची आमच्यावरती पूर्णपणे दादागिरी चालू होती बर. की तो गृह खात्याचा आदेश आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. शेवटी हम्म, पोलिसांचं एक म्हणणं बरोबर आहे की त्यांना वरनं जर आदेश आले हम्म, त्यांना ऐकावंच लागतं. हम्म, एक म्हणणं त्यांचं बरोबर आहे. हम्म. शेवटी सर, पण माझं काय म्हणणं आहे की दुसऱ्या देशाचा जो जो आतंकवादी देश आहे, त्या देशाची आपल्या पुण्यामध्ये लोक यायची गरज काय? सिंगर, जर बाबा जरा देशाच्या सुरक्षेचा विषय असला असता तर गोष्ट वेगळी होती. बरं, पण ज्या हा कायदा विषय आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही जेव्हा म्हणता की हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे, मग कायदा तुम्ही हातात का घेतला? मग तुम्ही थेट पोलिसांना तिकडे बोलवून मग थेट पोलिसांशी बोलायला हवं होतं. मारहाण करणं कितपत योग्य आहे? पहिले पोलीस स्टेशनला गेलो सर. हम्म, पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो पहिले. हम्म, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांचं उत्तर होतं की त्यांचा आणि आमचा काही संबंध नाही. बर. तिथं आमचं डोकं फिरलं. आम्ही अक्षरशः सगळी पोलीस पोरं घेतली, चालत हा, चालत तिथे गेलो हम्म, त्या बॉयलर क्लब मध्ये. आणि सर, त्या बॉयलर क्लबचा विषय असा आहे की हम्म, आता मध्ये जे पॉज कारचं प्रकरण झालं, हम्म, अपघात हम्म, झालता, हम्म. ते तिथलंच आहे. बर, तिथं बाहेर झालं होतं ते. बर. तिथं काय होतं, लोक गांजा पितात, ड्रग्स वगैरे पितात आणि तिथं आज जाऊन धिंगाणा करतात. हम्म, हम्म. सकाळी 4 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत तो पब चालू असतो. खरंय. आणि दुसरी बर, गोष्ट म्हणजे तिथं 16 वर्षाची, 17 बर, वर्षाची पोरं पोरी आज जातात. बर, बर. मी आता याच बातमी संदर्भामध्ये आमचा प्रतिनिधी रोहन कदमकडे येतो. रोहन, जसं आता हेमंतजी म्हणाले की तो नेदरलँडचा नागरिक होता, त्याचा पासपोर्ट नेदरलँडचा होता, मात्र तो या आपल्या भारतामध्ये आला आणि पोलिसांना सुद्धा गृह विभागाने तसा आदेश दिले होते. मात्र हा खरंच नेदरलँडचा होता की हा पाकिस्तानचा होता आणि हे प्रकरण आता वेगळ्या अँगलला नेलं जात आहे. तुझ्याकडे काय माहिती आहे? सिद्धेश, तो नेमका आता कुठला आहे याचा सगळ्याचा तपास जो आहे तो या सगळ्या हम्म, यंत्रणेंनी करणं गरजेचं आहे. कारण का हम्म, आपण त्याचे विविध सोशल मीडियाचे अकाउंट्स पाहिले, हम्म, तर अशी माहिती समजते की तो काही वर्षांपूर्वी इस्लामाबादला राहिला होता. इस्लामाबादला हम्म, त्याच्यासारखं येणं जाणं असतं. परंतु ह्या सगळ्या अशा लोकांकडून जर का आपल्या राष्ट्रामधल्या काही दोष असतील आणि इतर राज्यांमध्ये आपण देशांमध्ये जर गेलो तर मात्र हम्म. आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्यांच्याकडून अशा प्रकारची पळवाटा काढल्या जातात. तशी पळवाट यांनी काढली आहे का? एका नेदरलँडचं रेसिडेन्शियल रहिवासी प्रूफ जो आहे त्याकडे आहे का, की तो खरंच पाकिस्तानचा आहे आणि अशी पळवाट त्यांनी काढून या ठिकाणी आलेला पाहायला मिळतोय. या सगळ्याची यंत्रणेंनी आता चौकशी करणं गरजेचं आहे. परंतु हा सगळा प्रकर्षाने मुद्दा गाजला. काल दिवसभर भारत आणि पाकिस्तानच्या मॅच संदर्भामध्ये मोठा गोंधळ जो आहे तो राजकीय परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत होती. आणि अशा वेळेस बॉलर नावाचा पब, जो की सातत्याने वादामध्ये असतो, आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीने इम्रान खान नामक हा गायक आहे आणि ज्याचे फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारतीय गाणी जरी तो गात असला तरी त्याचे फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानमध्ये देखील
देखील आहेत. अनेक इस्लामिक देशांमध्ये याचे फॅन फॉलोविंग्स आहेत. त्यामुळे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला पाहायला मिळतोय. बर. या कार्यकर्त्यांचं म्हणणं इतकंच होतं की तो पाकिस्तानचा आहे, त्याची सगळी माहिती घ्यावी आणि या बॉलर पबने अशी हिंमतच कशी काय केली की त्यांनी पाकिस्तानी कलाकाराला या ठिकाणी बोलवलं आणि इतका मोठा वाद संपूर्ण राज्या देशामध्ये बर. सुरू आहे. भारत पाकिस्तानच्या नक्कीच. मॅचमुळे सुरू आहे. हा. त्यामध्ये त्यांनी कसं काय बोलवलं आणि हजारो नक्कीच, रुपये त्यामुळे जे आता या आहेत सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी आता या संदर्भामध्ये काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.